शस्त्रधारी नक्षलवादी अर्थातच माओवाद्यांचा राष्ट्रीय पातळीवरचा क्रमांक 2चा नेता, ज्याच्यावर देशभरात 10 कोटींपेक्षा जास्त रकमेचं बक्षीस आहे, असा नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ देवा यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आज गडचिरोली येथील एका कार्यक्रमात तब्बल 60 नक्षलवाद्यांसोबत आत्मसमर्पण केलंय। आजचा व्हिडिओ तसा खासच म्हणता येईल। धोकादायक नक्षल कमांडर अशी ओळख असलेल्या विमला सिडाम उर्फ तारक काहीनं नुकतंच डिसेंबर 2024 मध्ये आत्मसमर्पण केलं होतं। तिचाच हा पती आहे। तारक कानं तिचा पती असलेल्या भूपतीला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता। त्यानंतर भूपतीने आत्मसमर्पण केलंय। मात्र भूपती गेली 40 वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रियपणे काम करत होते। वयाच्या 69व्या वर्षी त्यानं हा कौतुकास्पद निर्णय घेतलाय। मात्र बीकॉम झालेला हा भूपती नेमका कोण? तो नक्षलवादी चळवळीकडे कसा वळला? नक्षलवादाचा अंत कसा जवळ आलाय आणि आता आत्मसमर्पण म्हणजे तरी काय हे आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स अप मराठी। नक्षलवाद्यांचा म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू हा माओवादी संघटनेचा एक मोठा चतुर रणनीतिकार। बऱ्याच काळापासून तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी अभियानांकडे लक्ष देत होता। त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भूपती हा माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता। 69 वर्षांचा भूपती बीकॉम झालेला आहे। नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता अशी त्याची ओळख आहे। तो महाराष्ट्र छत्तीसगड या सीमावर्ती माळ डिव्हिजनचं काम पाहायचा। गेल्या 40 वर्षांपासून तो कार्यरत होता। गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती। भूपती हा नक्षली कट आखायचा। तो अनेक वर्ष महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणूनही काम करत होता। भूपतीनं सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरल्याचं मान्य करत शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन माओवादी सहकाऱ्यांना केलं होतं। मात्र माओवाद्यांचा जनाधार घटलाय। शेकडो सहकाऱ्यांचा आपल्या मृत्यू झालाय। त्यामुळे संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे, असं त्याने एका पत्रकात म्हटलं होतं। मात्र त्याला बाकी नक्षलवाद्यांनी विरोध केला। त्याला न जुमानताही तो आज पोलिसांना शरण आला। नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊयात की याच वर्षी 21 मेला छत्तीसगडमध्ये झालेल्या एका चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्यासह 27 नक्षली ठार झाले होते। त्यानंतर भूपतीला राष्ट्रीय महासचिव बनवलं जाईल अशी चर्चा होती, म्हणजेच नंबर 1चा नेता। परंतु नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं सप्टेंबर महिन्यात पॉलिट ब्युरो सदस्य असलेल्या थिप्परी तिरुपती उर्फ देवजी याची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्त केली। तेव्हापासून भूपती नाराज झाला, कारण नंबर 1चा नेता नंबर 2 राहिला। त्यानंतर केंद्र सरकारला शांततेसाठी चर्चेचं आवाहन करून शस्त्रत्यागाची घोषणा करणारं पत्रक त्यानं जारी केलं। मात्र तेलंगणातील नक्षल नेता जगन यानं भूपतीच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला होता। विशेष म्हणजे भूपतीनं शस्त्रत्यागाची घोषणा करणारं पत्रक आपल्या फोटोसह प्रकाशित केलं होतं। तेव्हाच भूपती पोलिसांच्या संपर्कात आला असून तो आत्मसमर्पण करणार असा अंदाज आलाच होता। भूपतीवर विविध राज्यांत सुमारे 6 ते 10 कोटींचं बक्षीस होतं। भूपती सारख्या दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ऐतिहासिक वेळ आहे। त्याचा जो धाकटा भाऊ आहे किशनजी उर्फ मल्लोजुला कोटेश्वर राव हा 2011 मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता। भूपतीची पत्नी तारक्का हिनं गेल्या वर्षी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं। ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात राहत आहे। या तारक्काचं आणि त्याचं प्रेम प्रकरण जे आहे हे नक्षलांमध्ये खूप गाजलंही होतं। आपण आज केलेल्या लेट्सअपच्या एका व्हिडिओत त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल चर्चा केली आहे। तो व्हिडिओ पण आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतोय। मात्र तोपर्यंत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप।